weights and measurement. The government has enacted the standards of weight and measurement act 1976. All testing and measuring equipment should be calibrated prior to use. म्हणजे काय, जर तुमच्याकडे वजन काटा असेल तर तो वजन काटा 1976च्या अधिनियमाप्रमाणे दरवर्षी कॅलिब्रेशन करणं बंधनकारक आहे. मग तो इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा तराजू असेल. तराजू असेल तर वजन कॅलिब्रेट करा. तराजू नसेल, जर डिजिटल असेल तर तुम्ही तो काटा प्रमाणित करून घ्या. ठीक आहे. आपण काटा कुठला वापरायचा, मिनिमम 2 डिजिट म्हणजे 0.00 ग्रॅम. आणि त्याच्या पलीकडे अजून चांगला काटा सांगतो, 3 डिजिट 0.000 ग्रॅम. हे सर्व बी क्लास मध्ये येतं. म्हणजे आपल्याला काटा कुठला वापरायचा आहे, बी क्लास. ह्याच्या अगोदर ऍडव्हान्स कुठला आहे का, आहे ए क्लास 0.0000 ग्रॅम. ए क्लास कुठे वापरतात, मेडिसिन साठी. कुठे वापरतात, डायमंड साठी. जर डायमंडचं वजन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा काटा वापरायचा नाही, तुम्हाला मिनिमम 4 डिजिटचा काटा वापर. 4 डिजिट म्हणजे लिस्ट काउंट किती पाहिजे त्याचा, 0.0000 ग्रॅम. हे फक्त औषधासाठी वापरतात आणि डायमंड साठी वापरतात. आणि आपल्याला कुठला 2 किंवा 3, तर तुम्ही 3 वापरा आता. ठीक आहे. हे प्रकार आहेत क्लास ए, क्लास बी, क्लास सी. क्लास सी कुठे वापरतात, 0.0 ग्रॅम स्टेशनरी दुकानात. ठीक आहे. बी आपल्याकडे, ए आता डायमंड. अजून कोणी ते डायमंडचं ना हे करतं आपल्यामध्ये, कोण करतं डायमंडचं सेल, तुम्ही एक, अजून कोणतरी आहे डायमंड सेल कोण करतं आपल्यामध्ये. मी ह्याच्यावर बघितलं तर व्हिजिटिंग कार्ड का ह्याच्यावर बघितलं, जेम्स तुम्ही करता जेम्स डायमंड नाही करत का. ती एक ऑपॉर्च्युनिटी मी सांगणार आहे, माझ्या सिलेबस मध्ये आहे, मस्त ऑपॉर्च्युनिटी. मला फक्त आठवण करा, पुढे येणार आहे स्लाइड मध्ये. 2 डिजिट किंवा 3 डिजिट वापरायचं आहे आपल्याला. 3 डिजिट असेल तर चांगलं आहे. शक्यतो 3 डिजिट वापरा, जेणेकरून आपल्याला फायदा होईल, ॲक्युरेसी. सुरुवातीला ना बीम बॅलन्स वापरायचे, म्हणजे ओल्ड तराजू. आता सर्वजण डिजिटल प्रिसिस स्केल वापरतात. ओके. कसं वजन काटायचं तुम्ही सगळ्यांना माहिती असेल ना. आणि तुम्हाला हे माहिती असेल, वजन काट्याच्या खाली एक हे असतं, बघतो आहे खड्डा असेल का. आणि खड्ड्याच्या आतमध्ये ना शीस मारलं जायचं. माझ्याकडे वजन काटायचं आहे माझ्याकडे. बघतो, शोधून तुम्हाला देतो, मी दाखवतो. आता व्हॅल्युएशन सगळं केलेलं आहे, गोल्ड बरोबर आहे, व्हॅल्युएशनची मेथड बरोबर आहे, तरी पण व्हॅल्युएशन चुकते. कॅल्क्युलेटर काटा वजन कमी झालं. जोपर्यंत वजन काट्यामध्ये 0.000 ग्रॅम दिसत नाही तोपर्यंत ग्रॉस वजन आणि नेट वजन करायचं नाही. ते टीआर करायचं विसरून जातो आपण. हे बघत सुद्धा नाही ग्रॅम आहे की नाही, आणि सगळं चुकतं. मग आता ह्याला चूक कुणाची म्हणायची, त्याला मान्य केलेच पाहिजे ना, म्हणून सांगतोय. झालेलं आहे तसं, झालेलं प्लस मध्ये झालेलं आहे. आणि व्हॅल्युएशन मध्ये फरक पडतो. म्हणून मी नेहमी ट्रेनिंग मध्ये सांगतो की जोपर्यंत काट्याला 0.0 बघत नाही तोपर्यंत कुठल्याही दागिना ठेवायचं नाही.
आणि काटा कसा वापरायचा, असं वापरायचा. नेकेड काटा वापरायचा नाही. नेकेड म्हणजे काय, कवर नसलेला काटा वापरायचा, कारण का 100% फरक पडतो. म्हणून आम्ही काय करतो, जर कवर्ड काटा नसेल तर 3 वेळा वजन घ्यायचं आणि अवरेज करायचं. समजा काटा जर असा ओपनच असेल, आता हे जे मी काटे आणलेत, मुद्दाम ओपन आणलेत काटे की जेणेकरून ते ओपन आहेत, तर ओपन काटे ज्यावेळी असतील तर ते ओपन काटे 3 वेळा वजन घ्यायचं याच्यातून. हे काटे सगळे ओपन आहेत, त्यामुळे वजन घेताना 3 वेळा घ्यायचं आणि तिघांचं ऍव्हरेज करायचं. ठीक आहे. शक्यतो काटा असा असावा, कवर्ड असावा की जेणेकरून पंख्याच्या हवेचा, एसीचा हवेचा इम्पॅक्ट होणार नाही. आणि फॅन जर डोक्यावर असेल थोडा वेळ बंद करायचा वजन घेताना. म्हणजे काळजी घेणे गरजेचं आहे ना. आता तर कामच काढत नाही, फॅन पण केला कामच काढत. अशा काही मशीन सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये वजन घेतलं जातं. कारण ह्या मशीन मध्ये फक्त सॉलिड गोल्डचं केलं जातं. त्याच्यामध्ये बाकीचे गोल्ड मध्ये काही मिक्स असेल त्याचं वजन चुकतं. एक्सरे मशीन ज्याला आपण सरफेस टेस्ट म्हणतो. तर याच्यामध्ये तोटे काय येते मी पुढे सांगतो, फायदेही सांगतो, तोटेही सांगतो. मेल्टिंग करून बरोबर ना कशात, हा मेल्टिंग केल्यानंतर बरोबर आहे, ऍक्युरेट आहे. मेल्टिंगच्या अगोदर करायचं म्हटलं तर रिस्क खूप आहे. तर त्यासाठी एकच पर्याय कसोटी, सगळ्यात बेस्ट, स्वस्त आणि 100% त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. 100%. आणि ते शिकवणार आहे पुढे मी. सॉलिड दागिने कसे चेक करायचे, प्लेटेड दागिने कसे चेक करायचे, आपण पुढे जाणार आहोत. हे कॅलिब्रेशन सर्टिफिकेट आहे, ते तुमच्याकडे पाहिजे. जर तुम्ही बँकेचं वजन काटा वापरत असाल तर बँकेला सुद्धा सांगायचं हे कॅलिब्रेशन करून घ्या. आणि शक्यतो काय करायला माहिती आहे, ॲज ए व्हॅल्युअर तुम्ही, आता समजा हे तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले की तुम्ही लिगली गव्हर्नमेंटच्या व्हॅल्यूवर व्हाल. तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाईल. एक तर ट्रेनिंगचा इम्पॅक्ट असतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुमच्या सर्टिफिकेटला पूर्ण भारतामध्ये मान्यता आहे. कुठल्या भारतामध्ये कुठली अशी बँक नाही, इन्क्लुडिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. तर तुम्ही सांगताना काय सांगायचं, सर माझाही वजन काटा आहे, तुम्ही वजन काटा घ्या, दोघांनी क्रॉस चेक करायचं. म्हणजे आपण जेवढं सेफ असेल तेवढं चांगलं आहे. कसं होतं की आता आपल्याकडे एक जिन्नस येत नाही, हजारो जिन्नस येतात. त्यामुळे त्यांनाही सांगायचं तुम्ही वजन करा. कसं होतं की आपण नेहमी ट्रान्सपोर्ट मध्ये काटा वापरतोय, कधी त्याचं हे झालं, आपण कॅलिब्रेशन करायच्या अगोदर काटा वापर, दररोज कॅलिब्रेशन करायचं असतं काट्याचं, माहिती आहे तुम्हाला. त्यासाठी तुमच्याकडे 10 ग्रॅम, 5 ग्रॅम, 2 ग्रॅम, 1 ग्रॅमचं वजन पाहिजे. हो, चेक करायचं. तर काट्यामध्ये आपण काय काय पाहिलं, काटा मिनिमम 2 डिजिटचा असावा, 3 डिजिटचा असेल तर अतिउत्तम. 0.00 ग्रॅम जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत वजन ठेवायचं नाही. त्यानंतर B क्लासचा काटा वापरायचा. ठीक आहे. आणि कॅलिब्रेशन सर्टिफिकेट्स. आता एक जिव्हाळ्याचा विषय आहे आणि बिझनेस अपॉर्च्युनिटी. तुम्ही सगळेजण सोडणार आहात, तर अजून एक अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आली आहे, ती म्हणजे होलमार्क सेंटर. का नाही करायचं, तुमचं स्वतःच होलमार्क सेंटर असावं. किंवा तुम्हाला जमलं नाही तर तुमच्या मित्रांमध्ये 4-5 लोकांना एकत्र घ्यायचं आणि हे चालू करा. हा सपोर्टिंग बिझनेस आहे. हा बिझनेसला तुम्हाला काहीही करायचं नाहीये, ही सगळी तुमची माणसं करणार आहेत. तुमचं याच्यावर काही सुपरविजन वगैरे काही नसेल. मशीन असते, मशीन तुम्हाला सगळे रिझल्ट देईल आणि त्याचे रिपोर्ट तयार होतील. तुम्हाला काहीच करायचं नाही त्याच्यात. आणि तिथं तुमची रिस्क 0 आहे. या बिझनेस मध्ये रिस्क होलमार्कची पूर्ण 0 आहे. फक्त प्रामाणिकपणे आपण हा बिझनेस करायचा. ठीक आहे. पुढे मी सांगतो कसा करायचा. आणि एक अपॉर्च्युनिटी आठवणीत ठेवा. ही होलमार्कची कन्सेप्ट आहे, ती कुठून सुरुवात झाली, रॉयल डिक्रीज मध्ये 1249 ला इंग्लंडमध्ये गोल्ड स्मिथची एक कॉन्फरन्स भरली होती आणि त्यावेळी सोन्याच्या शुद्धतेबद्दल विचार मंथन झालं आणि तिथं ठरवण्यात
आलं की सोन्याबद्दल आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी फायनलाइज कराव्या लागतील, आणि त्यावेळी तिथे एक डोक्यात आलं, ते म्हणजे काय आलं, 24 कॅरेट म्हणजे 100% गोल्ड. मग 1 कॅरेट म्हणजे एक्स, तर 1 कॅरेट इज इक्वल टू 4.167%. हे त्यावेळी फायनलाइज झालं. हे कुठून आलं, ते कॉन्फरन्स मध्ये डिक्लेअर झालं. जसं म्हणतो 1000 मिली लिटर म्हणजे 1 लिटर. हे कोणते डिसाईड केलंच ना. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो. तसं हे एकक झालं. 24 कॅरेट म्हणजे 100%. तर 1 कॅरेट म्हणजे किती, आलं लक्षात. मग तिथून पुढे 1959 मध्ये भारत सरकार, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया भारत सरकारने BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स, त्यांनी स्टँडर्ड पब्लिश केला IES 1844 1978, IS 2790 1999, ISO 9202 1991 हे स्टँडर्ड पब्लिश झाले. आणि रिसर्च हॉलमार्क कन्सेप्ट इंट्रोड्यूस झाले 1971 आणि 1981 ला अमेंडमेंट झाल्यानंतर. आणि त्याच्यामध्ये काय डिसाईड झालं की तुमचा दागिना कसा असावा. तुमच्या दागिन्यावर BSI चा लोगो, तुमच्या दागिन्यामध्ये सोन्याची शुद्धता, फायनेस, तुमच्या दागिन्यावर असाइनिंग सेंटर, ज्यांनी तुमचा दागिना असाइन केला, चेक केला, त्यांचा लोगो, कोणत्या वर्षी दागिना बनवला किंवा टेस्ट केला, इयर ऑफ मेकिंग, आणि कोणत्या दुकानातून तो दागिना विकला जातो त्या दुकानदाराचा लोगो. असे टोटल 5 लोगो डिफाईन झाले. बरोबर. नंतर पुढे काय झालं याच्यामध्ये, पुढे इयर ऑफ मेकिंग जे चालू झालं ते 2000 साली चालू झालं. 2000 साली A, 2001 ला B, 2002 ला C, ABC प्रमाणे इयर ऑफ मेकिंग असायचं. मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे काही वर्षानंतर ते इयर ऑफ मेकिंग काढून टाकण्यात आलं. ठीक आहे, इयर ऑफ मेकिंग काढून टाकण्यात आलं. कारण काढून टाकण्याच्या अगोदर दागिना तुमचा असा दिसत होता. BSI चा त्रिकोण, सोन्याची शुद्धता, असाइनिंग सेंटर आणि ज्वेलरचं आयडेंटिफिकेशन मार्क. इथपर्यंत समजलं नाही? ओके. मग आता हल्ली लोक काय करतात, BSI चा जो लोगो आहे तोच डुप्लिकेट मारायला सुरुवात करतात. मग तो ओळखायचं कसा, ते सगळे लोगो एका लाईन मध्ये आले पाहिजे, एकाच फॉन्ट मध्ये पाहिजे. सगळेच लोगो एकाच फॉन्ट मध्ये पाहिजेत आणि एकाच लाईन मध्ये असले पाहिजेत. हा एक पॅरामीटर तिथं डिसाईड झाला. आणि त्याच्या पुढे गव्हर्नमेंटने अजून एक पाऊल उचललं. 21 जून 2021 ला HUID कोड, 6 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड इंट्रोड्यूस केला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय झालं, BSI चा त्रिकोण, सोन्याचं शुद्धता, फाईननेस प्लस कॅरेट एकत्र, आणि 6 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड. आणि आता तो अस्तित्वात आहे. आणि जर अल्फा न्यूमेरिक कोड नसेल तर तुम्हाला दागिने विकता येत नाही. आणि जर विकले तर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. हे BSI ने का चालू केलं, याच्या पाठीमागचा उद्देश काय, दागिन्याची ट्रेसिबिलिटीसाठी, दागिन्याची टँजिबिलिटीसाठी, दागिन्याच्या सेफ्टीसाठी, ह्युमन सेफ्टीसाठी. म्हणजे दागिन्यामध्ये असं कोणतेही मटेरियल वापरायचं नाही की दागिना वापरल्यानंतर त्यांना ॲलर्जी होईल किंवा त्यांना त्रास होईल. दागिने बनवताना असं कुठलंही मटेरियल वापरू नका किंवा सोल्डर वापरू नका की ज्याच्यामुळे पॉइझन्स तयार होईल. हे सगळं ह्या पॅरामीटर मध्ये टाकलेलं आहे, BSI नेच टाकलेलं आहे कोडमध्ये. बरोबर. आणि सुरुवातीला तुम्हाला हे असे दागिने दिसायचे, हॉलमार्क केलेले, इयर ऑफ मेकिंग नंतर काढून टाकण्यात आलं. आणि नंतर ही कन्सेप्ट पुढे पुढे गेल्यानंतर BSI चा त्रिकोण, सोन्याचं कॅरेट आणि फाईननेस, आणि 6 अंकी अल्फा न्यूमेरिक कोड. याच्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये आता ब्रेक मध्ये BIS
केअर नावाचा ऍप डाउनलोड करा. केलेला आहे तुमच्याकडे? ज्यांनी केला नसेल त्यांनी प्ले स्टोर मध्ये करा. आणि दुसरा एक ऍप डाउनलोड करा ज्याचं नाव आहे इंडियन डेली गोल्ड प्राइस. प्ले स्टोर मधनं डाउनलोड करा. ठीक आहे. हे दोन ऍप आपल्याला थोडंसं नंतर लागणार आहेत. ठीक आहे. BIS इथे लिहू, हे बघा इथे लिहितो. BIS केअर हा एक ऍप डाउनलोड करा. आणि इंडियन गोल्ड प्राइस किंवा त्याला डेली प्राइस असं काहीतरी नाव असेल. दोन डाउनलोड करून ठेवाल का? हो सर. ठीक.